पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध। पावसाळा हा निसर्गातील एक अत्यंत सुंदर ऋतू आहे। त्या धरतीला नवीन जणू प्राणच मिळतो। पाऊस म्हणजे आनंद, थंडी, हिरवळ आणि पाण्याची झुळझुळ वाहणारी गाणी। पावसाळ्यातील एक दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यात खास असतो। माझ्याही आयुष्यात असाच एक आठवणीत राहिलेला पावसाळ्यातील दिवस आहे। त्या दिवशी सकाळीच आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली होती। थोड्याच वेळात वाऱ्याचा वेग वाढला आणि जोरदार पाऊस सुरू झाला। शाळेची सुट्टी होती, त्यामुळे मी घरातच थांबलो होतो। खिडकीतून पावसाच्या सरीचं सौंदर्य पाहताना मन हरपून गेलं। झाडांची पाने नाचत होती, पक्षी थोडेसे घाबरलेले वाटत होते आणि रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यात मुलं कागदी होड्या सोडत होती। आईने गरमागरम भजी आणि चहा केला। भजीचा सुगंध साऱ्या घरभर दरवळला। आम्ही सर्वांनी मिळून खिडकीत बसून खाण्याचा आनंद घेतला। नंतर थोडा वेळ आम्ही अंगणात भिजायला गेलो। पावसात भिजताना जो आनंद मिळतो तो शब्दात सांगता येत नाही। निखळ हसू, थंडगार थेंब आणि मातीचा सुगंध, सगळं काही स्वर्ग सुखासारखं वाटतं। दुपारी पाऊस थोडा कमी झाला आणि सारा परिसर हिरवगार दिसू लागला। पक्षी पुन्हा एकदा गाणं सुरू करतात आणि वातावरण अगदी प्रसन्न होत। संध्याकाळी वीज चमकत होती आणि आकाशात इंद्रधनुष्यही उमटलं होतं। ते पाहून मन अगदी आनंदित झालं। पावसाळ्यातील हा एक दिवस मला खूप आठवतो। निसर्गाचा आनंद घेता आला आणि कुटुंबासोबत छान वेळ घालवता आला। असा एखादा दिवस वारंवार यावा असं वाटतं। पावसाचे थेंब नुसते अंगावर नाही तर मनावरही पडतात आणि त्याने सर्व जग उजळत होतं। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।